मित्रांनो, आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना बोलू लागते, अनिरुद्ध, माझ्यासमोर ना अरुचं कौतुक करू नकोस. मी पण बेस्ट आहे. तुला माहिती नाही अजून मी काय करू शकते ते. त्यावरती कांचन बोलू लागते, हे काय चाललंय यांचं? हे पण कचा भांडायला लागले. त्यांना माहिती नाही का, ते लाड कपल ते भांडल्यामुळे त्यांचे मार्क कमी झालेत. आता यांचे मार्क कमी झाले तर नाही नाही, हे सगळं ना संजनामुळे घडतंय. माझा अनिरुद्ध चांगला गुणीप्रमाणे रेसिपी करतोय आणि ती भांडत बसलीये. हे काय बरोबर नाहीये. त्यांना मी हाक मारून सांगते. आप्पा म्हणतात, कांचन थांब ग तू, ते आता सांगायला लहान आहेत का? तर इतक्यामध्ये समीरन बोलू लागतात, चला आता अरुंधती मॅडम आणि मिहिर शर्मा तुम्ही पुढे या. तुम्हाला तुमची रेसिपी कशी झाली ते आम्ही सांगतो. तेव्हा ते पुढे आल्यावरती मल्लिका बोलू लागते, मिहिर तुम्हा दोघांची रेसिपी फारच टेस्टी झाली होती. त्यावरती समीरन बोलू लागतात, हो. आणि अरुंधती मॅडम, तुमची आणि मिहिरची जोडी फारच चांगली आहे. तुमच्यामधलं कोऑर्डिनेशन, तुमच्या रेसिपीची चव आणि खास करून त्यामधलं न्यूट्रिशन व्हॅल्यू हे पण फार छान होती. त्यामुळे आम्हाला पुढच्या राऊंडमध्ये तुमच्याकडनं बरंच काही बघायला आवडेल. त्यामुळे पुढच्या राऊंड करता तुम्हाला अभिनंदन. आणि तुमची रेसिपी टेस्टी पण होती आणि हेल्दी पण होती. त्यामुळे खरंच तुम्ही आता सेफ आहात. तुम्ही आता पुढच्या राऊंडमध्ये नक्कीच जाऊ शकाल. तुमचं अभिनंदन. हां, पण निकाल येईपर्यंत कोणतीही गोष्ट पक्की मानू नका, असं म्हणून त्यांना जागेवरती जायला सांगतात. व तेव्हा अंकुश बोलू लागतो, आणि आता वेळ आली आहे त्या क्षणाची ज्याची वाट आपण सगळे बघतो आहोत. कोणत्या तरी दोन जोड्या आज पुढे जाणार आहेत आणि कोणत्या तरी दोन जोड्या आज डेंजर झोनमध्ये राहणार आहेत. आणि त्या डेंजर झोनमधली एक जोडी इकडनं आज बाहेर पडणार आहे. तर आता आपण सांगूया की त्या कोणत्या दोन जोड्या आहेत ज्या इकडनं पुढे जाणार आहेत. तो बोलू लागतो, मिस्टर अँड मिसेस लाड आणि मिस्टर अँड मिसेस संजना अनिरुद्ध देशमुख. असं म्हटल्यावरती दोन्ही जोड्या पुढे येतात. व तेव्हा संजना फारच खुश होते. ती म्हणते, काय आपलं पण नाव घेतलं म्हणजे आपण पुढे जाणार का? तेव्हा ती पुढे येते आणि तेव्हा खरा ट्विस्ट सुरू होतो. तेव्हा अंकुश बोलू लागतो, आता तुम्हाला सांगतो, या दोनही जोड्या डेंजर झोनमध्ये गेलेल्या आहेत. त्या पुढे जाणार नाही आहेत. पण यातली एक जोडी पुढे जाणार आहे, एक मागे राहणार आहे आणि एकीला इकडनं निघून जावं लागेल. आता पुढच्या 5 मिनिटाकरता वोटिंग लाईन चालू झाल्यात. या दोन्ही जोड्यांपैकी कोणत्या तरी एका जोडीला तुम्ही वोट करायचं आहे. ज्याला जास्त वोट मिळतील ती जोडी पुढे जाणार आहे. आणि बाय द वे, अरुंधती मॅडम आणि मिहिर शर्मा हे पुढे जाणार आहेत आणि मिस्टर शेट्टी व त्यांची मुलगी देखील. तर तेव्हा आपल्याला कळतं अरुंधती आणि शेट्टी हे दोघं पुढे जातात. त्यानंतर अंकुश बोलू लागतो, चला या दोन्ही जोड्या आता पुढे जाणार आहेत, त्यांचं आपण अभिनंदन करूया. पण आता वेळ झालेली आहे वोटिंगची. त्यामुळे जितके वोट जास्ती मिळतील तितकी ती जोडी सेफ राहणार आहे. आता वोटिंगची वेळ सुरू झाली आहे. असं म्हटल्यावरती सगळ्यांना फार छान वाटतं आणि अरुंधतीला फारच आनंद होतो की आपण नेक्स्ट राऊंडमध्ये पोचलो आहोत. परंतु संजनाला फारच टेन्शन येतं. ती बोलू लागते, हे काय झालं? असं कसं काय झालं? आपण रेसिपी केली होती चांगली, तरी पण आपण डेंजर झोनमध्ये गेलो. अंकुश बोलू लागतो, चला पुढची 5 मिनटं आता सुरू होत आहेत. पटापट वोटिंग करा आणि जी जोडी तुम्हाला आवडते त्याला मत द्या आणि तिला डेंजर झोनमधून बाहेर काढा. तुमची वेळ सुरू होते आता. असं म्हटल्यावरती संजना बोलू लागते, अनिरुद्ध, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तू कंटिन्युअस ना निगेटिव्हली बोलत असतोस. आपण बाहेर पडूया, बॅकआउट करूया, कळलं? त्यामुळे झालं आहे हे. अनिरुद्ध म्हणतो, चांगली गोष्ट आहे ना, मला तर फार आनंद होतोय. आज इकडनं आपण बाहेर पडलो ना तर सगळ्यात जास्ती खुश मी असेन. उगाच नाटकं असतात तुझी. अजून करूया, पुढे जाऊया, कशाला पाहिजे? संजना म्हणते, प्लीज मला हे कॉम्पिटिशन खेळायचे, कळतंय तुला? उगाच तुझी निगेटिव्हिटी फैलवू नकोस. तर तेव्हा कांचन म्हणते, अहो ऐका ना, तुमचा फोन द्या जरा. अप्पा म्हणतात, कशाला? अगं हा माझा फोन आहे, तुला कशाला देऊ? कांचन म्हणते, तुमचा फोन पटकन द्या, मला त्यावरनं अनिरुद्धला मत द्यायचं आहे, द्या बरं. असं म्हणून ती फोन हिसकावून घेते आणि त्यावरनं अनिरुद्धला मत देऊन टाकते. आणि आरोहीला म्हणते, आरोही तुझाही फोन दे. तेव्हा आरोहीला फोन द्यायचा नसतो, परंतु ती पुन्हा पुन्हा मागते. त्यामुळे आजीला फोन देऊन टाकते. आणि तेव्हा आरोही आजीच्या स्वतःच्या फोनवरनं आजीच्या म्हणण्याखातर वोट देते. व तेव्हा अंकुश पुढू लागतो, तर या दोन्ही जोड्यांपैकी एक जोडी जी आता सेफ होणार आहे ती आहे संजना अनिरुद्ध देशमुख यांची जोडी. संजना म्हणते, व्हॉट, आम्ही सेफ आहोत? क्या बात आहे. अंकुश म्हणतो, तर मित्र हो, आज बाहेर पडणारी जोडी आहे मिस्टर अँड मिसेस लाड. पुढच्या भागामध्ये आपण भेटूच्या. असं म्हटल्यावरती आजचा भाग इकडेच संपतो स्पर्धेचा. तर तेव्हा बाहेर आल्यावरती अरुंधती बोलू लागते, ऐका ना लाड, मला ना तुमच्या रेसिपी फार आवडल्या होत्या. फक्त तुमची एक चूक झाली म्हणजे तुम्ही भांडलात आणि त्यामुळे तुमचं कोऑर्डिनेशन बिघडलं. तर तेव्हा मिस्टर लाड बोलू लागतो, हां आम्हाला पण कळलं ते, पण आमची चव तुम्हाला आवडली का मॅडम? म्हणजे तुम्ही फारच छान बनवत होता म्हणून तुम्हाला विचारतोय. अरुंधती म्हणते, आवडली का म्हणजे? माझ्या सासूबाई आहेत ना,
त्या मला म्हणत होत्या की तुमचे पदार्थ घरी घेऊन या, इतके छान झाले होते. खरंच तुमचे मिस्टर, त्यांना पण स्वयंपाकाची आवड आहे, हे फार चांगली गोष्ट आहे. नाहीतर आजकालचे पुरुष असे नसतात हो. त्यामुळे खरंच मिसेस लाड, तुम्ही फार नशीबवान आहात, लकी आहात. आणि ठीक आहे, ही स्पर्धा होती, कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार, हे तर होतं राहतं. फक्त एक जोडी म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये फार पुढे जाल याची मला खात्री आहे. मी येऊ आता. तुम्हाला ऑल द बेस्ट पुढच्या फेरी करता. तर तेव्हा ते दोघं देखील अरूचं फारच कौतुक करतात आणि तिला पुढच्या फेरीकरता ऑल द बेस्ट करतात आणि म्हणतात, मॅडम खरंच तुमच्या हाताला फार छान चव आहे आणि इतके वर्ष संसार केल्यामुळे तुम्ही फारच छान मुरलात यामध्ये. असं म्हटल्यावरती तिकडनं सगळे निघून जातात. तर इकडे घरामध्ये आजी, आप्पा आणि आरोही येतात. तेव्हा यश फारच आनंदामध्ये असतो. प्रत्येकजण सेलिब्रेशन करतो. ते यश म्हणतो, काय मग पीटर, कसं वाटलं? तुमची मुलगी आज पुढच्या फेरीत गेली. तर तेव्हा आजी कंटिन्यूस चेहरा पाडून बसलेली असते. आप्पा तिला म्हणतात, कांचन काय झालं? अगं तुझा मुलगा आणि संजना ते पण गेलेत की पुढच्या फेरीमध्ये. ती म्हणते, म्हणून नाही हो, मला ना तिकडेच्या स्पर्धकांच्या रेसिपी खाऊन बघायच्या होत्या. ती मल्लिका एकटीच खाते आणि मला वाटते ना ती नंतर घरी घेऊन जात असणार आहे. मला पण डब्यामध्ये आणायचे होते, पण यांनी डबे घरीच ठेवले. यश म्हणतो, आजी जाऊ दे ना. आजी म्हणते, नाही नाही, मला त्या रेसिपी पाहिजे होत्या. आरवी म्हणते, ठीक आहे आजी, तुम्हाला त्यापैकी कोणती रेसिपी आवडली मला सांगा, मी तुम्हाला सेम टू सेम रेसिपी तो शो बघून घरी करून देते ना. कशी आयडिया आहे? आजी म्हणते, हां चांगली आयडिया आहे. फक्त ऐक ना, आत्ता माझ्या पोटामध्ये फार कावळे ओरडत आहेत. आत्ता काय जरा लगेच स्वयंपाक कर ना, म्हणजे सगळे येईपर्यंत थांबू नको. मला काहीतरी खायला बनवून दे ना. आरोही म्हणते, हो ठीक आहे देते ना मी, लगेच निघते. तर तेव्हा यश म्हणतो, आरोही तू एकटी जाऊ नकोस, तुला स्वयंपाकामध्ये मदत मी पण करतो, म्हणजे स्वयंपाक लवकर होईल. तर असं म्हटल्यावरती आजी बोलू लागते, अरे वा, देशमुखांच्या घरचे पुरुष बदलले वाटतं, बायकांना मदत करायला लागले. काय हो, ऐकताय ना? त्यावरती आप्पा म्हणतात, ए कांचन, मी तुला कधी मदत केली नाही गं, मी पण तुला आपल्या संसारामध्ये बरेच वेळा मदत केली आहे. कांचन म्हणते, कसली मदत? माझं काम नेहमी वाढून ठेवायचं. आप्पा म्हणतात, बरं असं आहे का? चल मी इकडनं निघतोच मग, काही चांगलं बोलावं तर लगेच तुला काम वाढून ठेवलं असं वाटतं, जातो मी. असं म्हणून आप्पा तिकडनं निघून जातात. तर तिकडे अंकुशला संजना विचारू लागते, काय रे अंकुश, तू आम्हाला बोलला होतास की तू आम्हाला हेल्प करशील ना, मग कुठे हेल्प केलीस? त्यावरती अंकुश म्हणतो, एक मिनटं संजना, तुझी काय अपेक्षा आहे गं? हेल्प करावी म्हणजे मी काय करावं? मी काय जज बनावं आणि तुम्हाला मुद्दामून पुढे न्यावं? अगं तुला साधी लसूणही सोलता येत नाही. मला सांग, घरामध्ये कोणती कामं तू करतेस की नाही? म्हणजे लसूण सोलणं, भाजी चिरणं यामधलं काहीच करत नाहीस तू? ती म्हणते, नाही, मला ही कोणतीच कामं करायची सवय नाही आहे. तो म्हणतो, मग तुला एक सांगतो, जर तुला हे कामं करायची सवय नाही आहे ना, तर आत्ताच बॅकआउट कर, नाहीतर पुढे कठीण जाईल आणि सगळ्यांसमोर हसं होईल. ती म्हणते, हे बघ हॅलो, मी आता इथपर्यंत आले ना, इकडनं माघारी फिरणार नाही आहे मी. अंकुश म्हणतो, हे बघ, मी फक्त एक अँकर आहे, मला जे आधी समजेल ते तुम्हाला मी सांगीन, पण तुम्हाला मी स्वयंपाक करण्याकरता किंवा निर्णय बदलण्याकरता कोणतीही मदत करू शकत नाही आहे. संजना म्हणते, बरं ठीक आहे, कळलं आहे मला. अंकुश म्हणतो, बाय द वे मला असं वाटतंय ना की तुला काहीच येत नसेल ना, तर तू स्पर्धेमध्ये भाग घ्यायलाच नको पाहिजे होतास. काय हो अनिरुद्ध, तुम्हाला काय वाटतं? तर तेव्हा अनिरुद्ध बोलू लागतो, मलाही सेम वाटतंय. मी तर हिला अजून पण म्हणतोय की अजून पण सेकंड राऊंडमधनं पुढे गेल्या असताना पण आपण बॅकआउट करूया, आता जाऊन सांगूया त्यांना. संजना म्हणते, अनिरुद्ध अजिबात नाही, तू असं करणार नाही आहेस. त्यावरती अनिरुद्ध बोलू लागतो, तुला कळत नाही आहे का? अगं जर आत्ता आपण बॅकआउट केलं तर एक वेळ आपलं नाव कमी खराब होईल, पण पुढे गेलो आणि जर हे बाहेर आलं ना, तर आपली फार मोठी नाचक्की होईल. अंकुश म्हणतो, अगदी बरोबर आहे. जर लोकांना कळलं की मी पैसे खाल्लेत आणि आपण हे ठरवून करतोय, तर माझंही नाव खराब होईल आणि तुमचंही. तर तेव्हा अनिरुद्ध बोलू लागतो, अगदी बरोबर आहे. हे बघ, आपलं मेन एम काय होतं? अरू हरावी, एवढंच ना. पण कळलं आहे आपल्याला की ती हरणार नाही आहे, ती पुढे चालली आहे आणि हा डाव आपल्या अंगलट येईल. त्यामुळे मला वाटतंय आपण जे करतोय ना ते फार चुकीचं करतोय. तर त्यावरती संजना म्हणते, अनिरुद्ध काय माहिती आहे का, आता माझं फक्त एम अरूला हरवावं एवढंच नाही आहे, आता मला पण ना या स्पर्धेची चषक लागली आहे. मला असं वाटतंय की मी पण जिंकावं, त्यामुळे काहीही करून मी भले तयारी करीन, पण मी जिंकणार आहे आता. आणि हा अंकुश आहेच की. काय रे अंकुश, नक्की आहेस ना तू? हे बघ, पुढच्या फेरीच्या आधी आम्हाला सांगत जा की नक्की आम्हाला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कोणते कोणते पदार्थ असणार आहेत, तर मी तयारी करून देईन ना. तो म्हणतो, ठीक आहे सांगेन मी, पण मला काही लिमिटेशन आहेत, त्याउपर मी तुम्हाला काही एक सांगू शकत नाही. तर तेव्हा त्यांचं बोलणं लांबून मिहिर ऐकतो आणि म्हणतो, ताई वो देखो, वो एंकर अंकुश है ना, पर वो संजना से क्यों बात कर रहे हैं? वो दोनों एक दूसरे को जानते हैं क्या? तुम्हें ये सब देख के डाऊट नाही आ रहा? ती म्हणते, जाऊ दे, पण आपण कशाला काय बोला. तेव्हा मिहीर म्हणतो, ताई उद्या सकाळी सकाळी मी तुझ्या घरी येतोय आणि यापुढची राऊंड फारच टफ असणार आहे,
त्यामुळे फक्त पदार्थ नाही तर इतरही गोष्टी आपल्याला करायला लागतील. थोडं स्मार्ट व्हावं लागेल. मी तुला टिप्स देईन, आपण दोघेही प्रॅक्टिस करूया, चालेल? आता मी येतो. बरं ताई, तुला मी घरीपर्यंत ड्रॉप करायला येऊ का तू जाशील एकटी? ती म्हणते अरे असू दे, मी जाईन एकटी. असं म्हटल्यावरती मिहिर तिकडून निघून जातो व तेव्हा अरुंधतीला पुन्हा पुन्हा शंका येते की अंकुश आणि संजना असे काय गप्पा मारत आहेत, त्यांच्यामध्ये काही गुपित दडलंय का? पण ती काही बोलत नाही व तिकडून निघून जाते. तरी ते घरामध्ये आरोही स्वयंपाकानंतर सगळं आवरत असते तेव्हा यश बोलू लागतो, चल ना आरोही आपल्या रूममध्ये, चल की लवकर. आरोही म्हणते अरे थांब जरा, अजून आवरावारी बाकी आहे. तेव्हा यश तिला म्हणतो, आरोही तुला असं वाटत नाही का की आपल्याही घरात छानपैकी अजून लहान मुलांनी खेळावं, म्हणजे जानकीसाठी भाऊ किंवा बहीण यावं, म्हणजे आपल्या घराचं गोकुळ व्हावं? ती म्हणते अजिबात नाही वाटत आहे, तू जा इथून, तुझा ना कधीही मूड होतो, चल निघ इथून. यश म्हणतो ऐकून तर घे, म्हणजे काय हरकत आहे ना, आपण जर चान्स घेतला तर, हो की नाही? तुला असं वाटत नाही का? इतक्यामध्ये आजी मोठ्यांदी हाक मारते आणि म्हणते काय गं आरोही, किती वेळ लागतोय आवरायला, मी आतमध्ये येऊ का? आरोही म्हणते नाही नाही आजी थांबा, होत आलंय. तर तेव्हा आजी आतमध्ये येते हे समजल्यावरती यश तिकडनं उडी मारतो आणि खिडकीतनं उडी मारून बाहेर लपून बसतो. तर तेव्हा आजी आतमध्ये येते आणि विचारू लागते, काय गं अनघा, काय गं आरोही, कोणाशी बोलतेस? इथे आता कोणी होतं का? ती म्हणते काय नाही काय नाही, हो ते मी सहज आवरावरी करताना माझ्याशीच स्वतःशी बोलत होते. आजी म्हणते ठीक आहे, आता लवकर आवर, चल कळलं ना? असं म्हटल्यावरती आजचा हा सुंदर भाग इकडेच सांगतो. मित्रांनो, पुढच्या भागामध्ये अरुंधती मोठ्या मोठ्याने आई अप्पांना कौतुकाने सांगू लागते की माझ्याकडे ना मिहिरची डायरी आहे, त्या डायरीमध्ये त्याच्या आईच्या सगळ्या उत्तम रेसिपी आहेत आणि त्या इतक्या ऑथेंटिक आहेत ना की जर मी स्पर्धेमध्ये त्या बनवल्या तर माझं जिंकणं अगदी 100% पक्कं आहे. तर ते बोलणं संजना ऐकते आणि म्हणते अच्छा, आता ही डायरी मी चोरणार आहे. तर तेव्हा अनिरुद्धला ते विचारते, अनिरुद्ध, अरुची एक चावी एक्स्ट्रावाली आपल्या घरामध्ये असते ना? थांब, मी आता ती किल्ली शोधते. तेव्हा ती किल्ली शोधते आणि देवघराच्या इकडनं ती किल्ली ढापते आणि ती किल्ली ढापताना कांचन तिला बघते. तेव्हा ती तिकडनं अरुच्या घरी चाललेली असते. इतक्यामध्ये कांचन तिला थांबवते आणि विचारते, काय गं संजना, तुझ्या डोक्यामध्ये काय शिजते नक्की? नक्की काय करणार आहेस तू? तुला आत्ता मी जे केलंयस ना ते करताना बघितलंय. संजना म्हणते नाही हो बाई, मी काहीच नाही करत आहे.